प्रत्येकाच्याच बोलण्याचा मनाला त्रास होतो. हे सगळं कधी संपणार हेच सुरू आहे ना डोक्यात. आता हे वादळ सुद्धा शमवतो बघ. प्रत्येकाचं बोलणं ऐकून त्यामुळे विचलित होत असशील तर मार्गक्रमण होणार आहे का? नाही ना. आता तू म्हणशील ते कळतंय पण वळत मात्र नाही. समोरच्याचे म्हणजेच जवळच्या व्यक्तींचं म्हणणं आधी ऐक. नाही पटलं तर स्वतःची बाजू त्यांना शांतपणे मांडून सांग. त्रागा करून तुला अधिक त्रास होतो. तरीही नाहीच पटलं आणि तुला एखादी गोष्ट सर्व स्तरावर योग्य वाटत असेल तर त्यानुसार पुढे जा. मग हा असाच का बोलला हा विचार कधीच करू नकोस. प्रत्येकाची मानसिकता, विचार करण्याची पद्धत ही वेगळीच असते. आता हाताची पाचही बोट सारखी नसतात हे कायम ध्यानात ठेव. आता एक रामबाण उपाय सांगतो. आधी आयुष्यात स्वतःचं ध्येय निश्चित कर आणि त्यावर लक्ष केंद्रित कर आणि फक्त त्यात स्वतःला झोकून दे. कारण ध्येय विरहित व्यक्ती माणसांबद्दल बोलतात आणि ध्येय सक्त व्यक्ती या निव्वळ ध्येयाकडेच वाटचाल करतात.